काय झालं? ती व्यक्ती भेटली मला. कोण होती ती व्यक्ती? अगं ते काय कळलंच नाही मला. तोंड झाकलं होतं त्यांनी. अगं मग आपण त्याच्यात विश्वास कसा ठेवायचा? तेच कळत नाही ग मला. पण काकू, त्याला माझ्याबद्दल सगळंच माहिती होतं. म्हणजे मी फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेले होते ते सुद्धा माहिती होतं. काय? त्यांनी मला पास करून देण्यासाठी 1.5 लाख रुपये मागितले. काय करायचं सांगा? अहो रिझल्ट लागेपर्यंत तरी धीर धरा. नाही नाही, विश्वंभर साहेब उठसूट तुम्हाला इंटरव्ह्यू नाही देणार. हा अपर्णा, मला जर कोणी विचारलं ना तर काय सांगायचं? मी पार्टी ऑफिस मध्ये आहे म्हणून. हे पत्रकार लोक ना, ह्यांना काही देणं घेणंच नाहीये ग. हे बघ श्रावणी, तू टेन्शन नको घेऊसा या सगळ्याचा. आपण करूया हँडल सगळं. यांना इतकं टेन्शनमध्ये मी कधीच पाहिलं नव्हतं. साधा रिझल्ट आहे, पण या विरोधकांनी त्याचं राजकारण करून ठेवलंय. काकू, याचा अर्थ काही करून मला परीक्षेत पास व्हायलाच हवं. मग 1.5 लाख रुपये देऊन जर मी पास झाले तर काय हरकत आहे ना? काकू, पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत का? तुझ्याकडे आहेत का? आहेत माझ्याकडे, मी आणते लगेच. हा मॅडम, मी हे काय कालोय? तुम्ही पैसे देऊन पास व्हायलाय? मॅडम मी काय विचारायला लागलोय? तुम्ही पैसे देऊन पास व्हायला लागलाय? हो. आपण का? तुला नाही कळणार ते. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये शुभ. आपण काय गरज काय? हे बघ, मी असं नाही केलं ना तर बाबांचं नाव खूप खराब होईल. त्याचा विचार तुम्ही करू नका सा. साहेब त्यांचं ते बघून घेतील. तुला काय कळतच नाही. बाबांची इज्जत वाचवायची असेल तर हे करावंच लागेल. मॅडम तुम्ही लय विचार करायलाय सा. हे बघ, मी असा निर्णय का घेतलाय ना ते तुला नाही कळणार. मला कळतंय मॅडम, तुम्ही घाबरलाय. पण असं सत्याची कास सोडून तुम्ही खोटाडेपणा कधीपासून वागायला लागलो? मला नाही ऐकायचं तुझं काही शुभ. मॅडम मला एवढंच माहिती आहे तुम्ही चुकीचं वागायला लागलाय. हे बघ, माझा निर्णय झालाय आणि तो आता मी बदलणार नाही. मॅडम तुम्ही मला मित्र म्हणताय ना, मित्र म्हणून सांगतो असं करू नका. ह्या वेळेला नाही ऐकणार मी तुझं काही शुभ. माझ्या बाबांचा प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते. ठीक आहे, मग जे करायचं ते करा. इथं मी तुमच्या बरोबर नाही. काकू, बघितलंस ना, शुभूला अजिबात पटलेलं नाहीये. तू सांगणार नाही ना कोणाला? नाही सांगणार. इतका विश्वास आपण त्याच्यावर ठेवूच शकतो. तू हे पैसे ठेव आणि जा तू. बाबांसाठी एवढं तर मी करूच शकते. मग ह्या वेळेला शुभू माझ्या बरोबर नसला ना तरी चालेल. मॅडम तुम्ही काय करून बसलाय? तुम्ही लय मोठी चूक केलाय मॅडम. असं काय करतोय शुभू? बोलायचंय मला त्याच्याशी. सानिका, श्रावणीचा फोन एवढ्या रात्री का केलाय फोन हिनं? हा श्रावणी बाळा, बोल की. काकू, सानिका आहे का? सानिका चार्जिंगला फोन लावून स्वीटीकडे गेली वाटतं. अच्छा, तू बोल की, कशी आहेस? मी ठीक आहे. असा का आवाज येतोय तुझा? रिझल्ट लागला का ग तुमचा? नापास झाली का काय? नाही नाही काकू, अहो उद्या लागेल रिझल्ट. उद्याच कळेल आता पास की नापास ते. अगं होशील, पासच होशील. आई अंबाबाईवर विश्वास ठेव. ती चांगल्या माणसाचं कधीच वाईट करत नाही. बरं काकू, शुभू आहे का हो तिथे? त्याचा फोन बंद लागतोय. असं वय? अगं सांगायचं की देते हा. शुभ बाळा, अरे श्रावणी मॅडमचा फोन येतो या सानिकाच्या फोनवरती. तुझा फोन लागत नाही.
हॅलो शुभू, अरे मला बोलायचंय तुझ्याशी. मी कधीपासून हॅलो. श्रावणी मॅडम पैसे देऊन पास व्हायला लागल्यात. काय असं पैसे देऊन पास होता येतं वय? आजच्या काळात सगळं शक्य आहे. पर शुभ बाळा, मला काय खरं वाटत नाही हा. श्रावणी पोर चांगली आहे रे. असं काय करल असं वाटत नाही मला. मला बी एवढाच विश्वास होता, पण हे खरं आहे. अगं त्यासनी एवढं समजावलो, त्यांच्याशी भांडलो, पण ते काय ऐकतच नाहीत. अरे देवा, असं असेल तर काय बोलावं? पैसे देऊन ते काय बी विकत घेऊ शकतात. आणि हे जर का खरं असेल ना, तर श्रावणी कायमचं माझ्या नजरेतनं उतरल बरं का. तसं नाहीये. परिस्थितीमुळे त्यासनी करायला लागते, पण त्यांचा मार्ग चुकला हे मात्र नक्की. बर, तू झोप. तू नको टेन्शन घेऊ. झोप झोप. हा. देवा, माझं पास होणं खूप गरजेचं आहे रे. मी जर नापास झाले ना, तर बाबांची मीडियासमोर लाज निघेल आणि मला ते अजिबात आवडणार नाही. म्हणून सांगते, प्लीज प्लीज मला पास कर. आणि खरं तर मला माहिती आहे तूही माझ्यासोबत आहेस. तुलाही वाटतं मी पास व्हावं, म्हणजे मला बाबांचं प्रेम मिळेल, ते मला जवळ घेतील, ते मला मुलगी म्हणून स्वीकारतील. आणि हो, मी हे सगळं का करते, कशासाठी करते, हे सुद्धा तूच सांगते शुभूला. प्लीज. देवा, माझ्या सानूला चांगल्या मार्काने पास कर. वर्षभर तिनं डोळं फोडून अभ्यास केलाय. तिच्या मेहनतीला यश दे. काय ग सानिका, तू कशाला टेन्शन घ्यायला लागलेस? हे बघ, मला 100% खात्री आहे तू चांगल्याच मार्कानं पास होणार आहेस बघ. म्हणून हे बघ, पेढे पण रेडी आहेत. रिझल्ट लागला की लगेच पेढा तोंडात. मोबाईल वरती कर. आई, आता मोबाईलला कशाला लावते गंध? अगं कशाला म्हणजे काय? आजचा रिझल्ट याच मोबाईल वरती येणार आहे नवत. काय झालं? कुठले पेढे आणलेत? शुभूच्या आवडीचे. होय काय? बाई, तुझ्या चेहऱ्यावर काय 12 वाजलेत रे? अरे, आपल्या सानिकाचा रिझल्ट आहे ना, आणि आम्हासनी पूर्ण खात्री आहे सानिका सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवून पास होणार. काय सानू? होय, माझे ते सगळे पेपर चांगले गेलेत, म्हणून मला पण हेच वाटतंय. आता एकदा रिझल्ट लागला ना की मग कळत. सानिका तर नेहमी चांगल्या मार्कानच पास होते. सानिकाचं टेन्शन शुभू घेणार नाही. ठाऊक आहे मला, त्याला त्या ढबू पोरगीचंच टेन्शन आलं असणार.